नमस्कार. मी गजानन चोपडे. आजच्या आपल्या देशाच्या परिस्थितीमध्ये सामान्य माणसाचा दिवस कसा जातो हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. ते सगळ्यांनाच रिलेट होईल असं मला वाटतं. सकाळ झाली. बंडू उठला. निमूटपणे पिशवी उचलून दूध आणायला निघाला. टंचाई आहे. आजपासून ₹10 जास्त लागतील. दुकानदार खेकसला. बंडूने निमूटपणे ₹10 वाढीव दिले. घरी आल्यावर बायको खेकसली. गॅस संपलाय. सिलेंडर घेऊन या. बंडू निमूटपणे गॅस एजन्सीकडे गेला. मॅनेजर खेकसला. आधी केवायसी करा, मग नंबर लावा. बंडू निमूटपणे घरी आला. कागदपत्रे घेऊन गेला. सिलेंडर घरी न्यायला दुपार झाली. ऑफिसमध्ये बॉस खेकसला. एवढ्या उशिरा ऑफिसला येतो? आजचा पगार कट. जा, जाऊन जागेवर बस. बंडू निमूटपणे काम करू लागला. गॅस अभावी आज डबा नव्हता. बंडू वडापाव खायला निघाला. वडापाववाला खेकसला. गॅस तेलामुळे आजपासून वडापाव ₹5 महाग. बंडूने निमूटपणे ₹5 जास्त दिले. बंडू संध्याकाळी घरी निघाला. गाडीत पेट्रोल नव्हतं. त्यानं निमूटपणे पंपासमोर लाईन लावली. पंप कर्मचारी खेकसला. लाईनीत या, युद्धामुळे पेट्रोल कमी आलंय. बंडू निमूटपणे लाईनीत उभा राहिला. घरी यायला उशीर झाला. मुलगा खेकसला. पप्पा, पेन्सिली आणायला सांगितल्या होत्या, एवढेही लक्षात राहत नाही. बंडू कसाबसा जेवला. निमूटपणे झोपण्याच्या खोलीत गेला. सगळे आपल्यावर का खेकसतायत आणि आपल्याला कोणावरच का खेकसता येत नाही याचं त्याला वाईट वाटलं. संसाराच्या रेट्यात जगात काय चाललंय याकडे आपलं लक्षच नसल्याचं त्याला लक्षात आलं. म्हणून जरा बातम्या पाहू असा विचार करीत त्यानं टीव्ही सुरू केला. तर सगळीकडे युद्ध, पेपर फुटी, आंदोलन, लाठीमार असं काही दिसू लागलं. मग मध्यमवर्गीय बंडू अचानक उठून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले. डोळ्यातून संताप ओसंडून वाहू लागला. तो तरातरा खोलीबाहेर जायला निघाला. तेवढ्यात त्याला कोपऱ्यात उभी असलेली गुढीची काठी दिसली. तो रागारागात आरशासमोर उभा राहिला आणि स्वतःच्याच पायावर काठी मारून घेऊ लागला. सपासप सपासप सपासप. कितीतरी वेळ. बहुधा त्याला स्वतःतल्या शंडपणाला फोडून काढायचं होतं. धन्यवाद. आवडलं असेल तर माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा.